मम्मीने माझ्या एवढे कष्ट केलेत ना माझ्या आईने. सो गाईज, माझ्या मम्मीने मला इकडे पाठवले कारण तिला घराचा फोटो हवा होता. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर माझे खूप दिवसापासून 1-1.5 महिन्यापासून ब्लॉग येत नाहीत. काय रिझन आहे आज मी ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगणार आहे. प्लस मी माझ्या मम्मीचं म्हणजे माझं लहानपणापासूनचं जुनं घर हे पण तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप सारं प्रेम द्या, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. हा म्हणलं आता नको आता चालेल म्हणलं नको करायला ना. हा मग चालतं वाली ठेवू का? हा हा काय म्हणली ग? म्हणली वाट बघितली जरा वेळा मग झोपली. हा फोनची हा 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 रात्री कधी पोहोचले म्हणलं आता काय का मी 9:30ला पाहिलं म्हणलं आता मुरली झोपली असेल. हा बाबा म्हणलं ना तुझा फोन येत नाही तर झोप लागत नाही. हा मग रोज फोन करते ना ग बाई. हा सवय लागली ना. आज बसले आता बेलच भरपूर येत आता त्याला संपले वाटते काय आज संपलंय? आज संपलं. टाकी ठेवली मग काय देती मम्मीला तुझ्या? माझ्या मम्मीला टोस्ट. मच्छी याच्यामध्ये मम्मीने फिश फ्राय केलेले दिलेत. आजी बाबाला सुरमई देते खायला. आधी चाललंय शिंगव्याला. माझ्या गाडीचा हप्ता भरायचा आहे. ऑनलाईन आम्ही पाठवत असतो पण आता म्हटलं आहे आणि बँक पण चालू आहे तर कशाला ऑनलाईन पाठवायचं, मग तिथे जाऊन कॅशच भरायची आहे. तर मग फिश फ्राय केले होते. आजीला पाठवली आता आणि तेच फोन करून सांगत होती की जेवू नको, फिश पाठवले खा. बाबाला खूप आवडतात फिश, खूप जास्त आवडतात. मावशीने केलं ना, मावशी कधी मुंबईवरून शिंगव्याला आली आणि त्यांच्या घरी फिश बनवले ना, मावशी दादाला घेऊन पाठवते आजीबाबासाठी. माझी मावशीचं सासर आणि माहेर एकच आहे आणि मावशी असते मुंबईला. जेव्हा पण ती शिंगव्याला येते ना तेव्हा काय काय करून आजीबाबाला देत असते. आणि माझे पप्पा जास्त जात नाहीत आजीकडे. मग मम्मी कधीतरी बळेच सांगते चिकन घेऊन जा, हे घेऊन जा, वडापाव घेऊन जा. मग जातात, कधीतरी जातात. हां, महिन्यातून 2 महिन्यातून एकदा तरी जातात. आणि आम्ही असलो का मग मम्मीला खूप जास्त भारी वाटतं. काल रात्री 8:30 वाजले होते तिथेच आजीच्या घरी आणि आता मी 4 व्हीलर घेऊन येते तर मग सगळ्यांना घेऊन जाते ना. मग मला म्हणते तू नसती तर आम्हाला कोणी एवढ्या रात्रीचं आणलं असतं. नाही बरोबर आहे तुझं काय चुकत नाही. है ना बाबा? हा तू भारी दिसतोय रे. हा तुझा टी शर्ट घातलाय बघ. सगळं घेतलं हे बघ. काय ग? काय राहिलं? मिरची तुमची तळलेली आता काय करायचं? राहिली तिथं ठेवली म्हणलं गॅस राहिल्याच मग म्हणलं असं ए ते आजीचा डब्बा आहे. हा तिथं ठेव, तिथं नाही ठेव. का? हा बाई बरं लक्षात आला दादा. बरं बाई, नाही तर तुला झोप नसती लागली ग रात्रीची. झोप नाही, पण मी का पण तरी काय काय खाते शेंगदाण्याची चटणी आहे. याचं करायचं आहे तर. बर भांडी राहू दे, मी भांडी घासतीये. हा हा तर मम्मीने माझ्यासाठी एवढा मोठा डब्बा भरून शेंगदाण्याची चटणी दिली कारण माझी एक कलिग आहेत स्टेपी मॅडम, त्यांना खूप जास्त आवडते मम्मीच्या हातची शेंगदाण्याची चटणी. आणि आमच्या इथे मेडिकलमध्ये एक मॅडम आहेत मनीषा मॅडम, त्यांना पण खूप आवडते. मम्मीला म्हटलं बाई चटणी करून दे, मला त्या दोघींना द्यायची. तर मम्मीने चटणी करून दिली आणि जावयाला हिरवी मिरची तळलेली आवडते तर ती मिरची तळून दिली आहे. तर डब्बा तिथेच राहिला होता किचनवरती. म्हणजे जर तो डब्बा राहिला असता तर मला असं कसं तरी झालं असतं. राहिलं बाई. एवढं टेन्शन घेती ना ती, एवढं टेन्शन घेती. तिला ना रात्रीची झोप नाही लागत टेन्शनमुळं. अशी मम्मी माझी लय डेंजर आहे ती. आणि हा माझा भाऊ. हा तुला छान दिसतंय बोके टी शर्ट. मी परत झुडिओमध्ये गेले ना असं टी शर्ट घेईन बरं का. ओके घातलंय असं मस्त आहे ना. आवडलं ना तुला? शेपूची भाजी. हा 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 तर आम्ही जाणार आहोत पुण्याला. आवरून मस्त बसली आहे मी. आता आधी जाईल, गाडीचा हप्ता भरून येईल, आजीबाबाला खायला देऊन येईल
मग जेवण करून निघू आम्ही. चप्पू झालेत माझे सगळे केस, तेलकट झाले ते. हां, मी तुम्हाला काहीच अपडेट दिले नाही ना इतके दिवस झाले. मी केसांची प्रोटीन ट्रीटमेंट केली, कारण माझी जी नवीन हेअर ग्रोथ आली होती ना, तर ते केस ना असे वरती तरंगायचे. आणि ॲक्च्युली मी माझ्या केसांना प्रोटीन ट्रीटमेंट ह्याच गोष्टीसाठी करते, कारण ते खूप असे फ्रीझीवरती लटकल्यासारखे होतात म्हणून. नाहीतर माझे केस स्ट्रेट आणि वेवी आहेत, तर ते खूप छान दिसतात, खूप छान, विदाऊट ट्रीटमेंटसुद्धा. बट हे जे पुढचे केस आहेत ना, ह्याच्यामुळं मला खूप बेकार वाटतं, म्हणजे मला बिलकुलच चांगलं वाटत नाही, म्हणून त्या ट्रीटमेंट करते प्रोटीनच्या मी. नाहीतर रिझन काहीच नाही आहे प्रोटीन ट्रीटमेंट करायचं. केस छानच आहेत, पण लोक म्हणतात मी वाट लावले केसांची. कारण ट्रीटमेंट केली नाही ना, केस खूप जाड दिसतात, नाही का, असे मस्त दिसतात, स्ट्रॉंग दिसतात. आणि ट्रीटमेंट केली का केस चिपकू होऊन जातात, पातळ होतात. माझी सासूबाई तर लई बडबड करते, केसांना हेच केलं, केसांना तेच केलं. मम्मीला फोन आला पप्पांचा. हा डॅडी. हॅलो. हा अरे भावड्याकडे नाही 500 रुपये. नाही, थांबा मम्मी का देते. कोणाची नाही ग, बाळूमामाची बायको आजारी आहे, त्यांना 500 रुपये दे, दवाखान्यात जायचं आहे का. पप्पा तुझ्या पैशावर आली काय, तू पैसे सासून उपयोग आहे, सांग बरं. 1000 रुपये डोळ्यात कोणाचं सांग ना, त्यांना दिले म्हणून कपडे आणायला. नाही दिले, सांगितलं, पण ते त्याच्या मनात तिच्या काय असणार आहे. त्यांना सांग दिले, ती येताना कपडे घेऊन येणारे म्हणायचं, असं सांग की. आणि आता तुझं नाव करून तुला कधी देणार ते कापून घे. कट करून घेईल ना पुढच्या महिन्यात पप्पांच्या पैशातून. आमचे पप्पा ना, मम्मीकडे थोडे पैसे असले का ते लगेच त्यांना वाटतं कधी हिच्याकडून घेईल मी. तर म्हणत होते ऋतूचे पैसे दे. ऋतूचे पैसेच नाही ठेवले मम्मीने, माझ्याकडे दिले ते त्याला कपडे आणायला. मावशीने पण पैसे दिलेत त्याला कपडे घेण्यासाठी. परत अमित दादाने पण पैसे दिलेले आहेत, तर त्या दोघांच्या नावाचे कपडे घ्यायचे ते ऋतूसाठी. सो गाईज, माझ्या मम्मीने मला इकडे पाठवले, कारण तिला घराचा फोटो हवा होता. मला म्हटली फुल फोटो घे, घराचा फुल फोटो घे. आणि तुम्हाला अजून एक दाखवायचं आहे. गाई आमची एकच गाई आहे आता आमच्याकडे. आणि जे दाखवायचं आहे ते घर आहे, हे आमचं लहानपणापासूनचं घर. कौला आता उडवून गेले काही त्याचे. ह्या घरात आम्ही लहानपणापासून राहिलोय, सगळ्या मेमरीज आहेत तिथल्या सगळ्या. हवेने कौलं निघलेत घराचे. इथे आमचं किचन होतं, हे तर नंतर झालं. लहानपणापासून ना ह्या कोपऱ्यामध्ये चूल असायची. आणि इथल्या खूप जास्त मेमरीज आहेत. इथे स्वयंपाक करायला शिकलोय, चपाती करायला, भाकरी करायला, सगळं करायला ह्या इथल्या असलेल्या चूलवरच शिकलेलो. ते जे मार्क दिसतोय ना, तो चुलीचा बनवलेला मार्क होता. 2 चुली असायच्या इथे. इथे मम्मी भांडे लावायची. इथे आमचा कॉट होता, इकडे कपाट होतं. इथे जागा रिकामी असायची, आम्ही काही पण ठेवायचो. एवढंच ह्या घरामध्ये आम्ही राहिलोय.
मला खूप जास्त शॉक होता. म्हणजे ना मला घरात सोफा सेट हवा होता. ठीक आहे, तर ह्या घरात कधी पॉसिबल झालं नाही कारण कॉलेज आणि स्कूलमुळे मध्येच गेले इथे असताना दिवस. आणि जॉबला लागले मी, एक जॉबला लागून 2-3 वर्ष झाले, पण पेमेंट जास्त नव्हता, तर मग काही सोफा वगैरे तर ह्या घरात कधी आलाच नाही. पण मला ना घर खूप छान ठेवूशी वाटायचं. मी इथे काहीच कळत नव्हतं मला डेकोरेशन काय असतं, काय काय असतं. तेव्हा मी इथे स्वस्तिक बनवलं होतं मम्मीच्या टिकल्यांनी. हे टिकल्यांचं स्वस्तिक बनवलेलं मी. आणि ना माझ्या मम्मीची एक साडी होती, त्याच्यावरती कुंदन होतं. तर ती साडी जुनी झाल्यावर त्या साडीचे कुंदन काढले मी. आणि ह्या याला काय म्हणतात, ह्या काहीतरी म्हणतात यार, विसरले बघा मी. तर ना ह्याला खिडकीला म्हणू आपण, मी इथे डिझाईन केली. जवळून दाखवते, हे बघा, ही डिझाईन केलेली मी. म्हणजे ती पूर्ण इथपर्यंत होती, पण पडून पडून ती एवढीच राहिली. ही कशाने चिटकवलेली मी, ग्लूने, फेविक्विक वगैरे काही नव्हतं. हे माझ्या एका फ्रेंडनी मला बड्डेमध्ये गिफ्ट दिलं होतं, बट त्या काचेला तडा गेला आहे म्हणून ते काही नेलं नाही नवीन घरात, तसंच ठेवली आहे ती काच. आणि हे सगळं असं आहे आमचं घर. इकडे ही खोली रिकामीच असायची आणि तिकडच्या पलीकडच्या खोलीत आत्या राहायची आमची. तिकडे खूप पसारा आहे कारण माझ्या मोठ्या चुलत्यांनी सामान आणून ठेवलेलं, तर तिथे तर इतकी भीतीच वाटते आतमध्ये जायला, तिथं जातच नाही कोण. आणि इथे ही बैलगाडी आहे. ही बैलगाडी लहानपणापासून आहे, हिच्यात आम्ही खेळलेलो आहे. आणि एवढी भक्कमी नाही आम्ही, आता मी किती 30 वर्ष झाली आणि याच्या आधी पण ती कितीतरी वर्ष असेल, म्हणजे एक 40-50 वर्षाची बैलगाडी असणार आहे ही. पण अजून पण भक्कम आहे, तिला काहीच नाही झालं. तर खूप साऱ्या मेमरीज आहे ह्या घरासोबत. आणि माझे जुने व्लॉग बघा तुम्ही, जेव्हा मी नाही का स्टार्ट केलं होतं आणि मला काहीच माहीत नव्हतं व्लॉगबद्दल, तेव्हा मी व्लॉग काढलेले आहेत. ह्या घरातले एक दोन 3 व्लॉग असतील. हां, हार्डली 2-3च व्लॉग असतील, कारण मी 1 वर्षातून एकच व्लॉग पोस्ट करायचे. काही कळतच नव्हतं त्या गोष्टीबद्दल काही. आणि कसं असतं माहिती का, व्हिडिओ काढायचं म्हटलं, घाबरले मी, इथे पाईप आहे. व्हिडिओ काढायचं म्हणजे म्हटलं ना, सारखं मोबाईलमध्ये गुंतून राहतं, मग माणसांना वेळ नाही देता येत किंवा काम पण नाही होत ना, मग ते मला मूडच नव्हतं बिलकुल व्लॉग वगैरे काढायचा. पण आहेत 2-3 व्हिडिओ ह्या घरातले. असं होतं माझं घर. इथे शेड पण होतं वरती, असं पूर्ण झाकलेलं, पण त्याचे पत्रे काढून टाकले आता, गेले म्हणजे उडले ते वाऱ्याने ॲक्च्युली. ही जी इथे फरशी आहे, आम्ही जेव्हा लहान होतो ना छोटे छोटे, तेव्हा ह्या दगडांवरती आंघोळे केलेले आहेत, याच्यावरती आंघोळ केली. आणि जेव्हा आम्हाला कळायला लागलं ना, तेव्हा आमच्या पप्पांनी हे बाथरूम बनवलेलं, हे टॉयलेट बनवलं होतं. म्हणजे खूप काय म्हणतात, गरिबीत वाढलेलो आहे आम्ही, गरिबीत. आमच्या घरात सगळ्यात जास्त गरीब आम्हीच होतो. आणि मम्मीने माझ्या एवढे कष्ट केलेत ना माझ्या आईने. सगळी शेती माझी मम्मी करते, पाणी भरते, घरातली सगळा स्वयंपाक, सगळी घरातली कामं. गाया होत्या 4-4, 5-5, त्या गायांची कामं आणि सगळंच मम्मीच करायची माझी. तर माझ्या मम्मीने खूप काम केले, खूप जास्त काम केलेलं आहे. म्हणजे ना तिचे आत्ताच हातपाय दुखतात, ते तिचे हाडं ठिसूळ झाले ते, म्हणजे इतकं ती सारखी दिवसभर चालते. ती आत्ता पण आहे ना दिवसभर चालते, ती बसत नाही. तिला काम असतात, शेतात जाणार, गाईचं काम करणार, घरातली सगळी कामं करणार, सगळं करते. माझे पप्पा काहीच काम करत नाही. ऋतू तर तुम्हाला माहिती आहे, तो पण काही काम करत नाही. सगळं मम्मीला करावं लागतं. बिचारी माझी आई तशी करत असेल, तिच्या एवढं तर मी कधी करू शकत नाही, कधीच नाही बाबा. ती हा चांगला निघला, तुला घरात गेल्यावर दाखवते, इथं नाही दिसणार. दिवाळीला वॉशिंग मशीन घेऊ हो आपण मम्मी. तुझं असं धुताना तुला बघवत नाही मला कमेंट येतील तुला बघवत नाही, तर स्वतः धुवायचं मग हाताने. हा हा माणसाच्या कपड्याला खेडेगावात काय धुवायचं बाबा,
हा मासं वाढावं असतं ठीक आहे. तुला घे, मला नको, मी नंतर घेऊ दे आपण. मला घेणार आहे पण मला नको बाबा. आपण वॉशिंग मशीन घेतली ना मम्मी, काय ना इथं ना असं स्टायलिश मस्त शेड करू बारीक, है ना? तेच करायचं. एकदा भिंतीवरचं जरा काम झालं ना, हा. मग इथं काही दिसत नाही. हे वरती काम झालं की मग कोणी येणार पण नाही ना आतमध्ये. पण तोवर नाही. ओके मम्मा. अगं तुला नाही जायचं कुठं, पण सारखंच हातपाय चालू असतात ना, म्हणून कटाळाच नाही बाईला कामाचा. तिला म्हटलं वॉशिंग मशीन घेऊ, 3च माणसांचे कपडे असतात, कितीतरी माणसांचे कपडे असतात, मी धुते, मला काम तरी काय असते. बापरे गाईज, हे माझं नवीन घर, तुम्हाला तर सगळ्यांना माहीतच आहे. इथंच मी ढुलत व्हिडिओ काढत असते. पूर्ण होम टूर ह्या घराची मी नंतर देईल, कारण मी आले का खूप पसारा करते ॲक्च्युली. असं काही नाही आहे, सगळं सापच आहे, फक्त मी जिथं बसते ना तिथंच सगळं घेऊन बसत असते. सो जायचं आहे आता पुण्याला, सुट्टी नाही आहे, सुट्टी. माझे तर दिवस असेच चाललेत माहिती आहे का. मी खूप स्ट्रेसमध्ये आहे गाईज, तुम्हाला काय सांगू. का नाही येत माझे व्लॉग, कसं सांगू मी तुम्हाला सांगा. गेला 1 महिना माझ्या नवऱ्याची नाईट चालू होती, आधीची नाईट चालू होती, तर तो रात्री नाईट करायला बसायचा, सकाळी 7 वाजता झोपायचा आणि मी उठायचे 7:30-8 वाजता. त्याच्यानंतर ना मी कसे व्हिडिओ शूट करू, माझी बडबड ऐकून तो उठेल आणि मग परत चिडचिड होईल. आणि तो इतका जास्त चिडचिड करतो ना नाईट असल्यावर, इतका जास्त चिडचिड होते त्याचे, झोपच होत नाही, डायजेशन होत नाही, त्याला पोट दुखतं. सो मग मी व्हिडिओज नव्हते बनवत, कारण मी बनवणार कधी, रात्री कधी बनवणार. एवढी पण मी कष्टाळू मुलगी नाही की रात्री येईल दमून आणि मग घरातलं काम आवरेन आणि व्हिडिओ पण बनवेन. नाही बाबा, नाही. तर म्हणून महिनाभर व्हिडिओ बंद होते माझे. हा ना, तू बाहेर गेल्यावर तुला ओळखीतात ना, पप्पाला पण ओळखीतात. हा, आपण एक व्हिडिओ बनवू बरं का ग. तू फोनवर बोलत बसलेली असं, तुला काय नाही करायचं. पप्पाला सांगू व्हिडिओ काढायला, आमच्या दोघांचा आहे तो व्हिडिओ. हा पप्पा आले तर कधी यायचे ग, फोन कर ना. ते गेला आता कधी येतं, गावातच होतं बाळ मला. हा काय, तिथून पुढे गेले. माझी मम्मी म्हणते, ताई तुझं लय नाव झालं ग, लय नाव झालं तुझं, मला बाहेर गेले का लोक ओळखतात, लोक म्हणतात तुम्ही स्वाती धरमची मम्मी आहे ना. म्हटलं थांब व्हिडिओ चालू करते, व्हिडिओमध्ये बोल तू. पप्पांना पण ओळखतात, पप्पांना पण बोलतात, काका तुम्ही व्हिडिओमध्ये असताना स्वातीताईचे पप्पा आहेत ना. पण पप्पांचा प्रॉब्लेम काय आहे, त्यांना कानाने कमी ऐकायला येतं. मग समोरच्या माणसाला पण वाटतं की काका बोलत नाही जास्त, पण काकांना आवडतं बोलायला, फक्त कानामुळे ऐकायला येत नाही. मग त्यांना ते थोडक्यात बोलतात. काय चला हा चष्मा घेतला का? गाईज आम्ही निघालोय पुण्याला. ऋतू बाहेरच उभा राहून बघतोय. चपटी, मिस्टर चपटे. वेगळं काहीतरी आहे ना रे. बरं, मम्मीने बघितलं का? नाही वाटत. गाईज गाडीला, कारला स्क्रीन सुद्धा बसवली आहे. तुम्हाला काहीच अपडेट दिला नाही मी. स्क्रीन सुद्धा बसवली आहे कारला. आपण म्हणजे माझ्या नवऱ्याने. गाईज आता चाललोय मी घरी पुण्याला. ब्लॉग करते एंड. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून. बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.